अध्याय पहिला. मंगलाचरण. शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझी भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. तू 14 विद्या व 64 कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्म्य खूप थोर आहे आणि म्हणूनच तुर्वर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस, म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथ कार्य तू निज कृपेने पूर्णत्वासने मला आशीर्वाद दे, स्फूर्ती दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. या ग्रंथ कार्यासाठी मला मदत कर. सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर, या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथ कार्य पूर्णत्वास न्या, अशी विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यांस नमस्कार. आप्तस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष, म्हणजेच खापर पंजोबा. साखरे हे त्यांचं आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. ज्यांना आपले व आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते, त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य प्रेमाने श्रवण पठन केले जाईल, त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल. त्यांची मनोरथे पूर्ण होतील. इष्ट कार्य सिद्धी होईल. तेथे सुख समाधान नांदेल. दुःख, संकटे, चिंता, पीडा, व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरित होते. गुरुने दिलेल्या नाम मंत्राचा जप करणारा एक साधक नामधारक अन्य ग्रामी राहत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापुराकडे वाटचाल करू लागला. तो श्री गुरूंना करुण वचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल.
तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ? वेद म्हणतात गुरु हेच त्रैमूर्ती आहेत, भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत. कलियुगात ते नरसिंह सरस्वती या नावाने विख्यात होते. अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करते. हे गुरु, त्या वेद वचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटले आहेत. तू परम दयाळू आहेस, म्हणून माझी तुला विनंती आहे की मला भाव भक्ती माहित नाही, माझे चित्तही स्थिर राहत नाही. तरीही मला वेगाने पाव. माझ्यासाठी माता, पिता, आप्त, बंधू, स्वकीय सर्व काही तूच आहेस. हे गुरुदेवा, तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर. तू सर्वज्ञ आहेस, मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही? घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला, त्यात तुझे काय औदार्य? हे नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस? मी बालक, तुझा सेवक आहे. त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. तू माझ्यावर रागवला आहेस का? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता. त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वते नमः. ओम नमो जी विघ्नहरा, गजानना गिरिजा कुमारा, जय जय लंबोदरा, एकदंता शूर्पकर्णा, हाल विशीकर्ण युगिले, तेथुनी जो का वारा उसळे, त्याचे निवाते विघ्न पळे. विघ्नांतक म्हणती तुझ, तुझे शोभे आनन, जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभार मन, तैसे तेज फाकतसे. विघ्न कानन छेदनासी, हाती फरश धरलासी, नागबंद कटिसी, उरग यज्ञोपवित. चतुर्भुज दिससी निका, विशालाक्षा विनायका, प्रतिपाळीसी विश्वलोका, निर्विघ्ने करुणिया. तुझे चिंतन जे करीती, तया विघ्ने न बाधती. सकळाभिष्टे साधती, अविलंबेसी. सकळ मंगळ कार्यासी, प्रथम वंदिजे तुम्हासी. चतुर्दश विद्यांसी, स्वामी तूच लंबोदरा. वेदशास्त्री पुराणे, तुझेची असेल बोलणे. ब्रह्मादिकी या कारणे, स्तविलासे सुरवरी. त्रिपुर साधन करावयासी, ईश्वरे अर्चिले तुम्हासी. संहारावया दैत्यांसी, पहिले तुम्हास सविले. हरिहर ब्रह्मादिक गणपती, कार्यारंभी तुझ वंदिती. सकळाभिष्टे साधती, तुझेनी प्रसादे. कृपा निधी गणनाथा, सुरवरादिका विघ्नहर्ता. विनायका अभयदाता, मती प्रकाश करिमज. समस्त गणांचा नायक, तुची विघ्नांचा अंतक. तू ते वंदिती जे लोक, कार्य साधे तयांचे.
सकळ कार्य आधारू तुची कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज माझे मनीची वासना तुवा पूर्वावी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझी या अंतःकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्धी पाववी दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा म्हणून नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहोनिया माझी वाणी ग्रंथी रिघू करी आता विद्या वेदशास्त्रांसी अधिकार जाना शारदेसी तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा एक माझी विनंती द्यावी आता अवलीलामती विस्तार करावया गुरुचरित्री मती प्रकाश करी मज जय जय जगन्माते तुची विश्वी वागदेवते वेदशास्त्रे तुझी लिखिते नांद विशी येणे परी माते तुझिया वाग्बाणी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी वदता साही दर्शनी त्याते अशक्य पर्येसा गुरुचे नामी तुझी स्थिती मनती नरसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणून खांब सूत्रींची बाहुली जैसी खेळती तया सूत्रा सरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यांसी वर्तती आनिकाचे निमते तैसे तुझेनी अनुमते माझे जिव्हे प्रेरी माते कृपा निधी वागदेवते मनोनी विनवी तुझा बाळ मनोनी नमिले तुझे चरण वावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी रिघू करवी आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी विद्या मागे मी तयासी अनुक्रमे करवनी चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीसी वेद झाले बोलते जासी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक या विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना चतुर्बाहु नरहरी शंख चक्र गदा करी पद्महस्त मुरारी पद्मनाभ परियेसा पितांबर असे कसियेला वैजयंती माळा गळा शरणागता अभीष्ट सकळा देता होय कृपाळू आता नमो शिवासी धरिली गंगा मस्तिकेसी पंचवक्त्र 10 मुखे भुजेंसी अर्धांगी असे जगन्माता पंचवदने असती जासी संहारी जोया सृष्टीसी म्हणून बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे व्याघ्रांबर पांघरून सर्वांगी असे सर्पवेष्टन ऐसा शंभू उमारमन त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्या अवधारा गंधर्वयक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे वंदू आता कविकुळासी पराशरादी व्यासांसी वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियसा नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवित असे ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचनास साह्य होणे शब्दयुक्तिही नेने कविकूळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळिका विनवोनी मग ध्यायिले पूर्वजमनी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्यपुरुषांचे आपस्तंभ शाखेसी
गोत्र कौंडिन्य महाऋषी साखरे नाम ख्यातीसी साय देवा पासाव त्यापासून नागनाथ देवराव तयाचा सूत सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्यातो मनी जो का पूर्वज नामधारणी आश्वालायन शाखेचा काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी वागे जैसा जन्हू अवधारी अथवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जैसी भवानी चंपा नामे पुण्यखानी स्वामिनी माझी परियेसा नमिता जनक जननीसी नंतर नमू श्री गुरुसी घाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी वेदाभ्यासी संन्यासी यती योगेश्वर तापसी सदा ध्याती श्री गुरुसी तयासी माझा नमस्कार विनवितसे समस्तांसी अल्पमती आपनासी माझे बोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा तावन मात्र माझी मती नेने काव्योत्पत्ती जैसे श्री गुरु निरूपिती तेने परी सांगत पूर्वापार आमुचे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी निरोप देती माते परियसी चरित्र आपुले विस्तारावया मने ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंशी परंपरी लाधती चारी पुरुषार्थ गुरुवाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानु सिद्धी पावविनार आपनु श्री नरसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाने याचा पार चरित्र कवना न वर्णवे चरित्र ऐसे श्री गुरूंचे वर्णू न शके मी वाचे आज्ञापन असे श्री गुरूंचे म्हणून वाचे बोलतसे ज्यास पुत्र पौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा ऐशी कथा जयाचे घरी वाचिती नित्य प्रेम भरी श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त योग रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट कृपा गुरु कृपा करुणी निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाना ऐशी पुण्यपान कथा सांगेन एक विस्तारता सायासा विन होय साध्यता सद्या फल प्राप्त होय निधान लाधे अप्रयासी तरी कष्ट का सायासी विश्वास माझी या बोलासी एका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे वळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळीक तृप्ती झाल्यावरी ढेकर देती जैसे जेवनार गुरु महिमेचा उद्गार बोलतसे अनुभवउनी मी सामान्य म्हणून उदास व्हाल माझे वचनी मक्षिकेच्या मुखातुनी मधुकेवी ग्राह्य होय जैसे शिंपल्यात मुक्ताफळ अथवा कर्पूर कर्दळ विचारीपा अश्वत्थ मूळ कवना पासाव उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुडा कृष्ण दिसे ऊस अमृत वत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे ज्याची चाड गुरुस्मरणे अंगीकार करणार शहाणे अनुभविती एक चित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी ज्यासी संभवे अनुभव गुरुचरित्र कामधेनु एकता होय महाज्ञानु श्रोती करुणिया सावध मनु एक चित्ते परियेसा श्री गुरु नरसिंह सरस्वती
होते गानगापुरी ख्याती, महिमा त्यांचा अत्यद्भुती, सांगेन एका एक चित्ते, तया ग्रामी वसती गुरु, म्हणून महिमा असे थोरू, जानती लोक चहुराष्ट्रू, समस्त जाती यात्रेसी, तेथे राहुनी आराधिती, त्वरित होय फलप्राप्ती, पुत्रदारा धनसंपत्ती, जे जे इच्छिले होय जना, लाधोनिया संताने, नामे ठेविती नामकरणे, संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ, ऐसे असता वर्तमानी, भक्त एक नामकरणी, कष्ट तसे अति गहनी, सदा ध्याय श्री गुरुसी, ऐसा मनी व्याकुळित, चिंतेने वेष्टीला बहुत, गुरुदर्शना जाऊ म्हणत, निर्वाण मानसे निघाला, अति निर्वाण अंतःकरणी, लय लावूनी गुरुचरणी, जातो शिष्य शिरोमणी, विसरोनिया क्षुधा तृषा, निर्धार करुणी मानसी, मने पाहीन श्री गुरुसी, अथवा सांडीन देहासी, जड स्वरूपे काय काज, ज्याचे नामस्मरण करिता, दैन्य हानी होय त्वरिता, आपण तैसा नामांकिता, किंकर म्हणतसे, दैव असे अपुले उने, तरी का भजावे श्री गुरुचरण, परिसलावता लोहा जान, सुवर्ण केवी होतसे, तैसे तुझे नाम परिसे, माझे हृदय सदा बसे, माते कष्टी सायसे, ठेविता लाज कवनासी, या बोलाची या हेवा, मनी धरोनी पहावा, गुरुमूर्ती सदाशिवा, कृपाळुबा सर्वभूती, अति व्याकुळ अंतःकरणे, निंदा स्तुती आपुली वाणी, कष्टला भक्त नामकरणी, करिता होय परियेसा, राग स्वेच्छा ओवी बद्ध म्हणावे, आजी पाहुणे पंढरीचे रावे, वंदू विघ्नहरा भावे, नमुते सुंदरा शारदेसी, गुरुची त्रयमूर्ती, मनती वेदश्रुती, सांगती दृष्टांती, कलियुगात ख्याती, श्री नरसिंह सरस्वती, भक्तांसी सारथी, कृपा सिंधू भक्ता, वेद वाखनिता, त्रयमूर्ती गुरुनाथा, मनोनिया, त्रयमूर्तीचे गुण, तू एक निधान, भक्तांसी रक्षण, दयानिधी यती, विनवितो मी श्रीपती, नेने भाव भक्ती, अंतःकरणी स्थिरू, नभे बा श्री गुरु, तृ कृपा सागरू, पाववेगी आता, नरहरी अनंता, बाळा लागी माता, केवी टाकी, तू माता तू पिता, तूची सखा भ्राता, तूची कुळदेवता, वंश परंपरी, धरुनी निर्धारी, भजतो मी नरहरी, सरस्वती नरहरी, दैन्य माझे हरी, म्हणून मी निरंतरी, सदा कष्ट चित्ता, का हो देशी आता, कृपा सिंधू भक्ता, केवी होसी, कृपा सिंधू भक्ता, कृपाळू अनंता, त्रयमूर्ती जगन्नाथा, दयानिधी, त्रयमूर्ती तू होसी, पाळीसी विश्वासी, समस्त देवांसी तूची दाता होसी, मागो मी कवनासी, तुझ वाचोनी आता, असे कवन दाता, विश्वासी पोषिता, सर्वज्ञाची खून, असे हे लक्षण, समजता ते जाणे, कवन ऐसा, सर्वज्ञ म्हणूनी, वाणी ती पुराणी, माझे अंतःकरणी, न ये साक्षी, कवन कैशापरी, असती भूमीवरी, जाणी जेची तरी, सर्वज्ञ तो, बाळक तान्हे, नेने बाप माये, कृपा केवी होय, माता पित्या, दिलिया वाचोनी, न देववे म्हणूनी, असेल तुझे मनी, सांग मज, समस्त महितळी, तुम्हा दिले बळी, त्या ते हो पातळी, बैसविले, सुवर्णाची लंका, तुआ दिली एका, तेने पूर्वी लंका, कवना दिली, अढळ ध्रुवासी,
दिल्हे ऋषिकेशी, त्याने हो तुम्हासी काय दिल्हे. निशस्त्र निक्षत्र करुणी, विप्राते मेदिनी, देता तुम्हा कोणी काय दिल्हे. सृष्टीचा पोषक तूची देव एक, तू ते मी मशक काय देऊ. नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी, लक्ष्मी तुझे घरी नांद तसे. याहूनी आम्हासी तू काय मागसी, सांग ऋषिकेशी काय देऊ. मातेची ओसंगी बैसोनिया बाळवेगी, पसरी मुख सुरंगी स्तनकाक्षेसी. बाळापासी माता काय मागे आता, एक श्री गुरुनाथा काय देऊ. घेऊनिया देता नाम नाही देत दाता, दयानिधी म्हणता बोल दिसे. देऊ न शकसी मने मी मानसी, 14 भुवनांसी तूची दाता. तुझे मनी पाही वसे आनिक काही, सेवा केली नाही मनोनिया. सेवा घेऊनिया देणे हे सामान्य, नाम नसे जाण दातृत्वासी. तळी बावी विहिरी असती भूमीवरी, मेघतो अंबरी वर्ष तसे. मेघाची ही सेवा न करिता स्वभावा, उदक पूर्ण सर्वा केवी करी. सेवा अपेक्षिता बोल असे दाता, दयानिधी म्हणता केवी साजे. नेने सेवा कैसी स्थिर होय मानसी, माझे वंशवंशी तुझे दास. माझे पूर्वज वंशी सेविले तुम्हासी, संग्रह बहुवसी तुझे चरणी. बापाचे सेवेसी पाळीती पुत्रासी, तेवी त्वा आम्हासी प्रतिपाळावे. माझे पूर्वधन तुम्ही द्यावे ऋण, काबा नये करुणा कृपा सिंधू. आमुचे आम्ही घेता काबा नये चित्ता, मागेन मी सत्ता घेईन आता. आता मज जरी न देसी नरहरी, जिंतोनी व्यवहारी घेईन जाना. दिसतसे आता कठीणता गुरुनाथा, दासमी अंकिता सनातना. आपुले समान असेल कवन, तया सवे मन कठीण कीजे हरी. तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी, सेवका बाळकांसी करू नये ऐसी. कठीणता परियेसी बरवे न दिसे. माझी अपराधी धरुनिया बुद्धी, अंतःकरण क्रोधी पाहसी जरी. बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी, अज्ञानी मायेसी मारी जरी. माता त्या कुमारासी कोपन धरी कैशी, आलिंगोनी हर्षी संबोखी पा. कवन्या अपराधेसी न घालिसी आम्हासी, अहो ऋषिकेशी सांगा मज. माता हो कोपासी बोले बाळकासी, जाऊनी पितयासी सांगे बाळ. माता कोपे जरी एखादे अवसरी, पिता कृपा करी संबोखुनी. तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा, सांगो कवना आता क्षमा करी. तुची स्वामी ऐसा जगी झाला ठसा, दास तुझा भलतैसा प्रतिपाळावा. अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक, मी तुझा बाळक प्रतिपाळावे. कृपाळू म्हणूनी वानिती पुराणी, माझे बोलकानी न घालिसीच. नायकसी गुरुनाना माझे करुणा वचना, काय दुश्चितपणा तुझा असे. माझे करुणा वचन न ऐकती तुझे कान, ऐकुनी पाशान विखुरतसे. करुणा करी ऐसे वानिते तुझ पिसे, अजुनी तरी कैसे कृपानये. ऐसे नामांकित विनविता त्वरित, कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी. वत्सालागी धेनू जैसी ये धावून, तैसे श्री गुरु आपण आले जवळी. एताची गुरुमुनी वंदी नामकरणी, मस्तक ठेवूनी चरणयुग्मी. केश तो मोकळी झाडी चरण धुळी, आनंदाश्रुजळी अंध्री क्षाळी.
हृदय मंदिरात बैसवूनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलचरणे नाम प्रथमोऽध्यायः। श्री गुरुदत्तो दत्तात्रेयार्पणमस्तु।